दशावताराची क्रूर खलनायकी आणि शिस्तीची मालकी म्हणजे वेंगुर्लेचे सुपुत्र आणि पार्सेकर नाट्य मंडळाचे मालक प्रभाकर पार्सेकर. नावातच प्रभा आणि नावासारखंच दशावतार उजळवून टाकण्याची ताकद असलेल्या प्रभाकर पार्सेकर यांनी दशावताराचा नवा अध्याय घडवला. एक स्त्री कलावंत ते क्रूर खलनायक म्हणून पार्सेकर यांचा प्रवास थक्क करणारा आहे. मोडेन पण वाकणार नाही ही त्यांची वृत्ती त्यांच्या कलावंत जीवनाला कलाटणी देणारी ठरली आणि मंथरासारखी स्त्री व्यक्तिरेखा दशावतारात भाव खाऊन गेली. करायचं ते प्रचंड शक्तीने, मग ते दशावतारातील सादरीकरण असो नाहीतर नेतृत्व. अनेक भूमिका मोठ्या उंचीवर नेऊन ठेवत पार्सेकर यांनी दशावताराचं नाव उज्ज्वल केलं. बॉलिवूड सृष्टीत जसं बच्चन घराणं महत्त्वाचं तितकंच दशावतार लोककलेत पार्सेकर घराणं मोठं आहे. पार्सेकर घराण्याची हीच दशावताराची परंपरा आज वडिलांच्या मागे समर्थपणे पेलताना गौरव पार्सेकर सुद्धा दशावतारात आज हार्मोनियमवर साथ संगत करताना दिसतात. अनेकांना आपल्या मंडळात संधी देत एक नवा अध्याय रेखाटणाऱ्या प्रभाकर पार्सेकर यास रसिक मायबापासह आमच्या प्रहार डिजिटल न्यूज चॅनलचा मानाचा मुजरा. नमस्कार. अंतरंग दशावताराचे या मुलाखत सत्रात मी आपल्या सर्व रसिक मायबापांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. कोकणचा ध्यास आणि कोकणचा श्वास म्हणजे लोककला दशावतार. या लोककलेवर अनेक जणांनी प्रचंड प्रेम केलं. जसं लोककलेवर प्रेम आहे तसं लोककलावंतांवर सुद्धा प्रेम करणारी रसिक मायबाप मंडळी आपण बघतो आहोत. कित्येक दिवस ज्या दिग्गज कलावंताचं नाव सातत्याने कॉमेंट बॉक्समध्ये यायचं अशा एका दिग्गज कलावंताला आपण आज भेटणार आहोत. खरं तर आज आपण आलो आहोत तो वेंगुर्ला. वेंग मारून उरला तो वेंगुर्ला. आणि या वेंगुर्ल्यामध्ये अनेक देवालये जशी समृद्ध झालेली आहेत तशी लोककला ज्या घराण्याने समृद्ध केलेली आहे ते घराणं म्हणजे पार्सेकर घराणं. या पार्सेकर घराण्याची मोठी परंपरा या दशावतार लोककलेला लाभलेली आहे. आणि या पार्सेकर घराण्यातला सगळ्यात महत्त्वाचा माणूस कोण असेल तर ते म्हणजे प्रभाकर पार्सेकर काका. खरं तर नायक आणि खलनायक यामध्ये अनेक भूमिका ज्यांनी गाजवल्या आणि मालकी कशी असली पाहिजे आणि खलनायकी कशी असली पाहिजे हे त्यांनी आपल्या भूमिकेबरोबरच आपल्या वागण्यातून सर्व लोकांना दाखवून दिलं. आणि त्याचाच प्रत्यंतर आज अनेक कलावंतासही अनेक रसिक त्यांच्यावर जीव ओवाळतात. आपण आज त्यांच्याच घरी त्यांना भेटण्यासाठी खास आलेलो आहोत. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं काकांच्याच घरी काकांचं स्वागत करतो. काका नमस्कार. नमस्कार. आपल्या समोर तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण प्रभाकर काका यांच्या घरी आलेलो आहोत. नावातच प्रभाकर आहे. प्रभाकर म्हणजे सूर्य. जसा सूर्य आकाशामध्ये जेव्हा तळपतो तेव्हा आपल्या तो तेजाने संपूर्ण सृष्टी व्यापून टाकतो, तसंच काकांचं अभिनय चातुर्य त्याचबरोबर भूमिकेला भिडण्याची क्षमता या सगळ्यांमुळे काकांनी दशावतार व्यापून टाकलं. आणि प्रभाकर नावाचा एक सूर्य किंवा प्रभाकर नावाचा एक नव्याने उगवलेला तारा समाजाच्या या दशावताराच्या नभामध्ये तेजानं चमकू लागला. काकांची सुरुवातीची भूमिका जी होती ती बिलीमारा होती, बरोबर ना काका? काका या बिलीमाऱ्याबद्दल आम्हाला पहिलं आधी सांगा. तुमचा बिलीमारा म्हणजे नेमकं काय असतं आणि त्याचं महत्त्व काय असतं दशावतार कलेमध्ये? दशावतारात बिलीमारा म्हणजे मेन. बिलीमारा जर नाही तर दशावतार पुढे होणार नाही. कारण अर्धदशावतारामध्ये रिद्धी नाचवायला बिलीमारच लागतं. म्हणा बिलीमाराचं महत्त्व असं. काका तुम्ही एक खलनायक आहात. तुम्ही नायक साकारलात, खलनायक साकारलात. मंथरा तर तुमची गाजलीच. सुदर्शन प्रतापमधले सुदर्शन ह्या व्यक्तिरेखेला आज कोण स्पर्शच करू शकत नाही अशा अनेक भूमिका आपण अजरामर केल्यात. मग आपली सुरुवात बिलीमाऱ्यापासूनच का झाली? त्या वर्षी मी ज्यावेळी एंट्री केली दशावतारात त्या वर्षी बिलीमारा जाणारं कोणच नाही होतं. म्हणून वडील म्हणाले आता तूच कर. म्हणून मी ता स्वीकारला. 1 वर्षात केलं. दुसऱ्या वर्षापासून मुलीचं संगीत म्हणा स्टेजवर गेलं.
मग बिलीमाऱ्यापासून तुम्ही मुलीच्या एक व्यक्तिरेखा साकारलात. हो. मग मुलीची व्यक्तिरेखा साकारत असताना 8-9 वर्ष साकारले. 8-9 वर्ष. 8-9 वर्ष मग लक्ष लागा ना, त्याच्यामुळे व्हिलनाकडे वळलं. हा. व्हिलनाकडे वळल्याच्या नंतर लोकांचे प्रतिसाद मिळायला लागलो. म्हणून मी व्हिलन सुरू केलं. काका सगळ्यात पहिली कोणती व्हिलनाची भूमिका आपण केलात? व्हिलनाची भूमिका त्यावेळात यवनाक्ष. हा. यवनाक्ष साकार 2च प्रवेशाचं होतं. त्यावेळेला काय झाला, बाबी कळिंगण आमच्याकडे होते. ते त्या वर्षी योग नाही म्हणून ती भूमिका आता करणार कोण, चरित्र दिलेला होता. ती आता भूमिका त्यावेळी मी श्रीपाठ करूया, त्यावेळा भूमिका करणार कोण. तो कदम आमचे होते, विश्राम भाऊ कदम. ते म्हणाले बाबा तू जा, नाहीतर ह्या होतं नाही कथानं. आम्ही केला आणि एवढं प्रतिसाद मिळव. त्याच्याच गावात, बाबी कळिंगणाच्याच गावात नाटक होता. त्याच्याच गावात तो योग ना, त्याच्यामुळे माका ती भूमिका करूच लागली. थंयसर माका वेळ लागला व्हिलनाचा. म्हणजे आलेल्या संधीचं सोनं कसं करावं हे काकांकडून शिकावं. प्रत्येक संधी तुम्हाला दार ठोठावत असते, त्या संधीचा योग्य वापर करून आपल्या भूमिका अजरामर करता येतात. याचं दशावतारातील काकाने एवढं चांगलं उदाहरण नाही आहे. एक स्त्री भूमिका करणारा कलावंत आणि त्याचा प्रवास ह्या विलनाकडे गेला किंवा खलनायकाकडे गेला. काका आपण इब्रत नाटकातला जो क्रूर खलनायक जो साकारलात त्याच्याबद्दल रसिकांमध्ये अजूनही त्याच्याबद्दल प्रेम आहे. खरं तर क्रूर खलनायकावर लोक एवढे प्रेम कसे काय करू शकतात? इब्रत कथानक हे जवळजवळ 15-20 दिवस झेलत होतं. करायचं काय नाही, मी सांगायचं मला जमणार नाही. महादेव भैरवकार म्हणून होते, त्यांनी काढलेला कथानक. ते सांगत होते तूच केलं पाहिजे. मला काय ते जमणार नाही होतला, तुम्ही कोण आहे दुसऱ्याकडून करून घ्या, दुसऱ्या घाली आणि करूया. पुन्हा तो तयारच नाही. शेवटी 15-20 दिवसांनी त्या स्टेजवर उभ्या केला कथानं. इथेच वेंगुर्ल्यात मोडक्या घर म्हणा ना, तिथे केला पहिलाच प्रयोग. इतकं अप्रतिम प्रयोग झालो, लोकांची वाहवा मिळाली. तो प्रयोग मस्त प्रयोग झालो त्यावेळा. आणि तिथून जो सुरू झालो ना, तर पावलं पावलं खेळत तो मागत लोक. आम्हाला इब्रतच पाहिजे. वेंगुर्ल्यात जवळजवळ फरलांगाच्या 1 मैलाच्या अंतरा जवळजवळ 6 वेळा झालो प्रयोग. आणि यात मध्यवर्ती भूमिका तुमची होती. मेहनत भूमिका, युवराज नाही तर कथानकच ना. मग काका ती भूमिका घेताना तुम्ही विशेष अभ्यास केलेला का, किंवा तुमच्या मनामध्ये त्या भूमिकेबद्दल काय नेमकी कशी मांडणार याबद्दल संकल्पना होती का? करूच लागता. कथानक बोलल्याच्या नंतर आपल्या वाटण्यात येणारी भूमिका, त्या भूमिकेचो पुरो अभ्यास करूचो लागता. मी बाखूय जातलो, राजवेशीवर जातले. कशाक तर ज्याच्या माती संपवलेली जबाबदारी मी सरसेनापती, तो काय करता हे बघूच्या हाती जातोय. मग थंय जाऊन काय करू हे आधी आपण ठरवू. व्हाया 50 शब्द बोलाक नको, 5 शब्द बोलले तरी ती भूमिका जाता. बरोबर काका. काय करतलो थंयसर काय करू ह्या ह्याचो अभ्यास करू होयो, त्याच्यानंतर काय करू ह्या. तो सेनापती जो असता त्याची बहीण असता, युवराज पाठीयोग ती भुतूच येता, तिच्यावर त्याचं लक्ष पडता. थंय त्याने काय करू ह्या सोंग्यान त्याचो पूर्ण अभ्यास करू. तो आम्ही त्यावेळा अभ्यास पूर्ण केलो. त्याच्यामुळे ती भूमिका लोकांका आवडली. काका तुमच्या सुद्धा वाटत गाळी घालीत लोक त्या भूमिकेत माका. म्हणजे एवढं तुम्ही लोकांच्या काळजाला ती भिडवलीत भूमिका. काका तुमच्या वाट्याला चालणं आलं, दशावतारातील चालण्याचे जे दिवस होते ते तुम्ही चाललात. माझी एंट्री 72-73 मध्ये. तिथून माझा दशावताराचा प्रवास चालू झालो. त्यावेळा गाडी घोडा काय ना, एसटीन प्रवास करण्या इतकी ऐपत नाही होती त्यावेळा. गावात बिदाकी किती 200-250, मोठी बिदाकी म्हणजे 300 रुपये. त्याच्यात कलाकारांचा पगार, दुपारच्या जेवणाचा खर्च, इतर काही गोष्टी त्या 200-250 रुपयात भागत नव्हते.
त्याच्यामुळे पायीच प्रवास करूचो लागा. हं. इवन कलाकारांचा सुद्धा पगार त्याच्यात भागा नाही हां. त्यावेळा ना, हं. पण ता करूचा लागा. असे पायी प्रवास सकाळी 8-9 मैल, संध्याकाळी 5 मैल हं. असे प्रवास करून आम्ही त्यावेळा धंदो केलो, दशावतार केला. पण त्यावेळा तब्येत बरी रवा. हां. प्रवास आमचो चालना होता, हं. बरोबर. पण रात्री खुद ना, हं. त्याच्यामुळे शरीर चांगला रवा, हं. सळपातळ. हां. आता काय झाला, गाडी घोडो प्रत्येकाकडे गाडी, बरोबर. त्याच्यामुळे जातो येतो चालला. मग काका त्यावेळी तुमच्याबरोबर दिग्गज कलावंत कोण कोण होते? त्यावेळी दिग्गज कलाकार आनंद बागवे, हां. तुकाराम गावडे, हं. महादेव लोट, हं. जीजी चोडणकर, हं. सुरेश गावडे, हं. महादेव भैरवकर, हां. भाभी कळिंगण हं. असे दिग्गज कलाकार मी बाळगले. हं. हे कणकवलीचे दिगंबर नेरुळकर हां. चांगल्यापैकी राजपाट, हं. मस्त असे कलाकार आता होऊचेच नाही. आणि झाले तरी त्या प्रतीत जाऊचे नाही, हं. दुसऱ्या प्रतीत. आता तुकाराम गावड्यासारखं विलन हं. होणे नाही, होतो लोक, हं. पण त्याच्यासारखं नाही. बरोबर. त्याच्यासारखं त्याच्यासारखा तोच. तोच एकासारखं एक. म्हणजे जे हे सगळे रंगकर्मी होते ते त्यांच्यासारखं आता होणे नाही. नाही नाही. मग काका तुमच्या चर्चा कुठे चालायच्या? चर्चा आम्ही ज्यावेळेला चलत प्रवास करू ना, हं. त्यावेळेस आमची मोठी चर्चा आहे. हं. रात्री बा काय चुकला, हं. त्याच्यात काय करू वया, काय बरोबर हा, काय त्याच्यात आणखी भर घालू होई, असे आमचे त्यावेळा चर्चा आहेत. इब्रत ज्यावेळा ठरलो ना, हं. त्यावेळा सुद्धा असाच होता, काय करू वया बाबा, तू असा कर तसा कर, तरच भूमिका बरी जातली. हे चर्चा आमची चलताना होय. आणि गावाल्याने कथानक एखाद्याला सांगला, हं. काय बिराड मांडला, काय बसलो, काय सगळ्यांका एका ठेवी बसय हं. आणि कथानक बोलू आम्ही. आणि अजून माझ्याकडे ती प्रथा असा, हं. कथानक बोलल्याच्या नंतर प्रत्येकाची भूमिका वाटायची. हं. भूमिका वाटून झाल्याच्या नंतर परत कथानक बोलायचा, हं. परत म्हणजे 2दा कथानक. परत बोलायचा कथानक. हां. आणि कथानकचा बोलून झाल्याच्या नंतर जोग जावे, जेवण इलो का झोपले, काय चादर ओढल्याने, काय मनन केल्याने. हां. मनन करणारे आम्ही तर करू. हां. मनन केल्याच्यानंतर मग उठल्याच्यानंतर रंग नाही, काय कथानक सुरू झाला. हं. म्हणजे काकांचा अभ्यास सांगतोय, कथानक एकदा नाही तर ते 2दा बोललं पाहिजे. 2-3दा बोलो. हां. आणि त्यानंतर मनन आणि मग सादरीकरण. त्यामुळे एखादी भूमिका एवढी परफेक्ट व्हायची की ती थेट रसिक मनाला हात घालायची. उद्या बिरडाक, दुपारच्या बिरडाक सुद्धा बोलू आम्ही कथानक. हां. रात्री जर सादर करूचा असला आपणाक काय ते कथानक, हं. तर दुपारच्या बिराडाक आम्ही चर्चा करू. हं. आणि त्याच्यामुळेच कथानक चांगले. काका तुमचा आणि तुकाराम गावडे काकांचा एक छान तुमचं जोडी जमलेली होती. दोन्ही तुम्ही वेगळ्या तालिमेचे खलनायक. आणि तुमचे संघर्ष सुरू झाला किंवा मल्लयुद्ध सुरू झालं की लोक तुटून पडायचे. 85 ते 92 पर्यंत, 85 ते 92, 1985 हं. ते 92 पर्यंत ह्या चालूच होता. हां. लोक फक्त काय बोगी आहेत, पार्सेकरांची लढाई, पार्सेकरांची लढाई बघूकच 85-92 हे होतो, ह्याच होतो. लोक गर्दीच करायचे तो गर्दी लढाईत बघू घ्यायचे. हं. आणि त्याची माझी लढाई सुरू झाली तुकाराम गावड्याची आणि माझी. हं. त्यामध्ये लोक हॉटेलात नाही, ख्याच्यात नाही, काय ना.
तटबंद सबन चारे बाजूक तटबंद, हां लोकांची ताळी यार ताळी. ह्या त्या तो काळ होतो ना त्या, आता काळातला नाही असा. आता लोकांका लढाई नको जास्त, लढाई होई जास्त नो, आता संघर्ष होईल लोकांका. ते सुद्धा शाब्दिक शाब्दिक म्हणजे निरर्थक प्रश्न मंजुषावाले हां आणि समोरच्या कलावंताला घालून पाडून बोलणारे संघर्ष. हां. म्हणजे अगं तुम्ही 4 टप्प्यामध्ये ती लढाई करायचा, हो. गदा युद्ध, मल्लयुद्ध, त्यानंतर मग ही प्रॅक्टिस वगैरे तुम्ही कुठे करायचं? दुपारच्या बिरडात म्हणजे तुमचा ध्यासच दशावतार, दशावतार. ह्याच्या पलीकडे काही नाही. दुपारी गेलो, हां. कपडे काढले, हम्म, त्या पेटी उघडूक लागली. हम्म, त्यावेळी आमचे प्रकाश आकेरकर आणि अशोक नेरुळकर हम्म. आज्ञेतच होते, त्याच्यामुळे हयगय करीत नाही. पेटी उघडली, लढाई नाचली, कसा करू आहे का सगळा. ती तालीम आमची चालू होती दुपारच्या वेळा. गाणी बसवणे, हां, लढाई बसवणे, हम्म, तर थाप पावला थाप बसा होई होती त्यावेळेला. हां. पावला थाप नाही बसली तर तवलजीकडे बरोबर नजर जाय माझी. म्हणजे त्यावेळी हां, ना पेटी टबलची त्यावेळा तरवेज होते, हम्म, आताचे असत, पण त्यावेळा जस माझ्या कारकिर्दीचा मी सांगतोय. हम्म. कलाकारान पूर्ण अभ्यास करू हो, अभ्यास करूच्या. आता हे कलाकार झाले ना ह्या वेळात, हम्म. ते सगळे मागच्या 10 वर्षात कॅसेटी बघून कलाकार झालेले आहेत. बरोबर. त्याच्यामुळे पुराणातलं ह्यांका मातीसुद्धा काय माहिती नाही, काय बोलतं आणि काय करतं. एखादी भूमिका अंगार येयली हम्म, तर ती माका जमाची नाही. त्याच्यामुळे मोठं टेन्शन पडतं. आता कलाकार असत खूप हम्म, पूर्वीपेक्षा. पूर्वी नाही होते कलाकार. हम्म. पूर्वी कलाकारासाठी सगळ्यावर ह्या करूचा लागा, फिरायचा लागा. बरोबर. पेटी टबलजी नाही, कलाकारही नाही. डबल मेळ इलो ना का वाढ लागा आमची. हम्म, हडेचे 4 तडेचे 4, बाहेरले कोणतरी 4 जण बघूचे लागत. हम्म. ते सुद्धा मिळत नाही. ते म्हणजे म्हातारी बितारी कोणा हाडून तर गुरजून वार्षिक करूचा लागा. आता कलाकार झालेत खूप, पण सांगता येतो विषय, त्यांच्याकडे अभ्यास ना. कलाकारांना अभ्यास करू होय आणि इथल्या भूमिकेचो आपलं वैयक्तिक अभ्यास करू होय. हम्म, मी आता माका भूमिका इली आहे, ती कशी मी उभी करू स्टेजवर. हम्म, महारथी कर्णातलं कर्ण, हम्म, अर्जुन, हम्म, दुर्योधन, हम्म, शैल्य, हम्म. हे जे भूमिका असत ना, त्या भूमिकेचा पूर्ण अभ्यास करून स्टेजवर जावं. तर करणंच ना. दुर्योधन असत की भूमिका, दुर्योधन नाही तर महाभारत ना. बरोबर आहे का? हां, बरोबर. दुर्योधन जर नाही महाभारत ना. हम्म, आणि त्या कथानकातलं दुर्योधन जर एखादं फेल गेलो तर कथानकच फेल जाताला. बरोबर. 2-3 प्रवेशाचं जरी असलं दुर्योधन ना, तर तो ताकदीचा पाहिजे. ताकदीचं होय. हम्म. हे आता काय जातं, हिला अंगार सॉंग काय जातं, भूमिका करतं आणि पाठी येतं. म्हणजे भूमिका ती तुम्ही जगलात हां, जंगलो ती नाही दिसत आज. दिसणार ना. भूमिका लोकांका आवडा होई त्याच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले. हम्म, लोकांका आवडा होई. मंथरा, भरत भेटातली हम्म, मी कधीच करू नव्हतं आणि मी श्रीपाठ सोडलेलो. अचानक येतुऱ्या स्पर्धा लागले MK गावड्याकडे. हं, ते स्पर्धा लागले, ते टिटीए टाकून कथानका काढल्याने हं, आमच्याकडे भरत भेट इलो खेळ. त्यावेळेला मंथरा करणार आमच्याकडे कोण ना. हं. तर नाही म्हणून सांगतले म्हणजे चौकात लाजीर होणार. बरोबर बरोबर. आणि पुन्हा पार्सेकर कंपनी. वारशे कंपनी ह्या माका जमाचा नाही म्हणून सांगा, माका कसं तरी वाटू लागलं. हं, नजर फिरायले तर सगळी बाकी वात्रा असत आपल्याकडे. हं, मंथरात नाही. हं. ते बघिया होतं आणि त्यांना हा होणं चांगलं आहे. त्याच्यामुळे
ती होईन का माका करूची लागली. पूर्वीचे आजोबाच्या कारकिर्दीचे दत्ताराम मांजरेकर म्हणून होते उभ्या अंड्यात, ते मंत्रा करून भरत करीत पूर्वीचे. ते साधारण चलत त्यांना मी घराकडे घेऊन येला आणि त्यांना मंथराची पोझिशन विचारलं. पुरी काय हो, पुरीच्या ह्याच का काय केला तरी लोकांका आता खापा, अडेसून उडले तडेसून उडले मारले काय खापा. त्यावेळा मंत्रा त्याने म्हाका पद्धतशीर सांगली सगळी. गाणी बिणी सुद्धा मंत्राची म्हाका त्याने लिहून दिली. आता जे मंत्रा करतो ती तीच गाणी, माझीच गाणी. अरे वा. आणि 2 नंबर इल्लो माझो मंथरेसाठी. म्हणजे तुम्ही स्त्रीपाठ सोडलात सोडलं आणि तुम्हाला हे आव्हान मिळालं की बाबा चला आता मला मंथरा साकारायची आहे, आणि तुम्ही साकारलात आणि त्या ठिकाणी नंबर सुद्धा मारलात. म्हणजे मोठे लोक जे होतात किंवा दिग्गज कलावंत घडतात ते कसे घडतात त्याचं मूर्तिमंत उदाहरण काकाने आपल्यासमोर सादर केलं की खलनायकाकडे चाललेला प्रवास आणि तो शिगेला पोचलेला. बरोबर ना काका? आणि आपल्या कंपनीला भरतभेट नाटक आलंय आणि माझ्याकडे सगळी पात्र आहेत, फक्त कमी पडते ती मंथरा. मग अशा वेळी आपण मालक आहोत, आपण खलनायक आहोत, हा विचार बाजूला सारून केवळ मंडळाच्या प्रतिष्ठेसाठी आणि दिलेलं आव्हान स्वीकारण्यासाठी काकाने मंथरा स्वीकारली आणि ती मंथरा परीक्षकांच्या नजरेत उतरली आणि काकाने पुन्हा एकदा सिद्ध केलं वाघ वाघच होता. काका तुम्ही मालकी सुद्धा खूप छान केलात, तुमच्या शिस्तीबद्दल सुद्धा अनेक लोक आजही बोलतात. शिस्त म्हणजे पहिल्यापासूनच माझी शिस्त होती. कलाकार रात्री बिरडा गेल्याच्या नंतर, बिराड लायल्याच्या नंतर बाहेर जायचो नाही उघड्या कपड्याने. फिराचा असला 10 वाजता असर फिर, पण तो अंगावल्या कपड्या आणि कपडे काढून तू बिरळा गेलोय का परत बाहेर जायचं नाही जत्रेत. अशी माझी शिस्त होती आणि ती अजूनही असा. कलाकार मी बिरळा गेल्याच्या नाही बाहेर कुठेतरी बसलोय ना तर मग ह्यांची चर्चा चालू असायची आलतू फालतू. पण बिरडाक पाय ठेवलोय काय सगळे बंद आणि अजूनही असता. माझी ह्या नाही सातेरी देवीची कृपा, आजोबाचा आशीर्वाद. गोविंद पार्सेकर, माझे आजोबा गोविंद पार्सेकर, अनंत पार्सेकर, वडील शंकर पार्सेकर, यांची पुण्याही माझ्याशी पाठीशी आहे. काका आपण आता आपल्या वडिलांचा नाव उल्लेख या ठिकाणी केलात, म्हणजे आजोबा सुद्धा खूप उत्तम वादन करायचे हार्मोनियम. आणि आजोबा ना म्हणजे वडील, तुमचे वडील म्हणजे आमचे आजोबाच होणार ना आता. तुम्ही मी तुम्हाला काका म्हणतो तर ते आमचे आजोबाच होणार ना, ते तुमचे वडील. माझे आजोबा गोविंद पार्सेकर प्रख्यात होते. मुंबईच्या स्टेजवर स्टेज मोडून टाकल्याने तिने उडी मारल्याने अशी त्याची ह्या होती. आणि अनंत पार्सेकर हे आजोबा कॉमिक वगैरे झानबीन वाजवायचे. कलाकार कुठचं स्टेजवर चुकलो तर मिशी पाठी धान ठेवून मिशी लावायची आणि पुढे जायचे त्याला सावरायला. असे माझे आजोबा होते अनंत पार्सेकर. वडील पहिला अर्धा छत्र वाजवायचे, नंतर पेटीवर बसायचे. दारू पिऊन जरी कुई पडले आणि हाडून बसवले, पेटवीवर बसवल्याच्या हात पडल्याच्या नंतर मग दारू नशा उतारले. इतकी त्यांची ह्या होती. म्हणजे कला पूर्ण भिनलेली होती होती. आणि त्यामुळे पार्सेकर अजूनच पुढे गेले. आणि त्यानंतर तोच पताका आपण फडकवला. त्यांचा ध्येय त्यांची ह्या समोर ठेवून आम्ही वाटचाल सुरू केली. आता वडील माझे दारू पीत सगळा खायता करीन म्हणा आम्ही त्या व्यसनाकडे जाऊ ना का, तर त्यांचं दृश्य आम्ही डोळ्यासमोर बघला ना. बरोबर काका. त्याच्यामुळे आम्ही त्या वाटेत जाऊ ना. गोविंद पार्सेकर यांचं नाव प्रख्यात सवन सिंधुदुर्गात, गोवा,
मुंबईपासून वाचता त्यांचं ध्येय समोर ठेवला हं. आणि दशावताराचा प्रवास सुरू केलो. त्यांच्या नावाक डाग लागता का म्हणे. त्यांच्या नावाक डाग लागलो का दशावताराक डाग लागलो. बरोबर काय. कलाकार सुद्धा इतके त्यावेळेचे मालक येतात हा हं. सगळा गप विषय होते म्हणजे तुमच्या कंपनीला ती परंपरा होती शिस्तीची. शिस्तीची. बिराड सुद्धा लायताना पद्धतशीर लागावा होता. म्हणजे कसं काका. एक लाईन तर एक लाईन, हां. एक लाईन लागली तर पुन्हा तशी एक लाईन आडवी, जागा कमी असली तर. हं. पण त्या शिस्तीत लागावा आहे. हं. कसं आहे ती थंयवार आणि एक बॅग लायची, हुई एक बॅग लायची, त्याका घर म्हणणार ना. हं. बिराड म्हणजेच घर. बरोबर. ज्याचा बिराड चांगला त्याचा नाटक चांगला, ही एक म्हण होती पूर्वी. हां. ज्याचा बिराड चांगला त्याचा नाटक बरा, ज्याचा जवान बरा त्याचाही नाटक बरा, अशी पूर्वीची म्हण होती. हं. कलाकारांक कधी नाखुश ठेवू नये, खुशच ठेवले. त्यांना काय वायाचा घातला. संध्याकाळी दुपारच्या बिरडाक नसलो कलाकार हं. तर त्याचा काढून बाजूक ठेवला मटण. हं. तर अजूनही चालू आहे. ह्या इतर खुईच्या कंपनीत तुमका मिळायचा ना. नाही नाही, खरंच तुमच्या कंपनीबद्दल ह्या सगळ्या गोष्टी रसिकांकडून ऐकायला येतात आणि त्यावेळी खूप भरून येतं. आणि हा वेंगुर्ल्याचा एक ब्रँड आहे पारसेकर कंपनी. म्हणजे आजही पारसेकर कंपनीकडे एका वेगळ्या ब्रँडने बघितलं जातं आणि हे सगळं श्रेय तुमच्या पारसेकर घराण्यांना मिळतं. जसं बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये बच्चन कंपनी आहेत, तशीच आपल्या दशावतारी क्षेत्रामध्ये जे काही दिग्गज घराणी आहेत त्या दिग्गज घराण्यांमध्ये आपल्या पारसेकर घराण्याचं नाव येतं. तर ह्याबद्दल काय म्हणाल की बाबा एवढं सगळं आज पारसेकरां घराण्यासमोर एक वलय आहे दशावताराचं. आज तुमचे मुलगे सुद्धा त्याच ताकदीनं दशावतार खूप सुंदर चालवतात, उत्तम हार्मोनियमवर साथसंगत करतात. पहिला काय आहे माहिती आहे, आपला कलाकार कोण होईना तो आधी पहिला बघतो लागतो. कलाकार ज्याच्याकडे चांगले आहेत ना त्याचं धंदा चालतं. कलाकार बघूनच लोक नाटक ठरायचं. बरोबर. आणि ती ह्या सुरुवातीपासून मी धरलेली आहे. पहिल्या 8-9 वर्षा ह्याच्यात गेले, अनुभवात गेले. 9 वर्षांनी म्हाका चांगलो अनुभव येलो. त्याच्यानंतर ह्या सगळ्या गाला सुधरत गेला. आता पार्टी कोण ठरवूय, काय करू, धंदो कसो चलतलो, मे महिन्यापर्यंत धंदो चलावं तर कलाकार चांगले ठेवूय. या पूर्वी काय जाय, पौर्णिमा येली, मस्कची जत्रा झाली ना काय दशावतार बंद आहे. त्यावेळा काय ना 85 नंतर ही नाटकं सुरू झाली सगळ्यावर. 1985 नंतर तोपर्यंत अक्षय तृतीयेपर्यंत व्यवहार चालला. अक्षय तृतीया झाली का सगळी कंपनी बंद. तर अक्षय तृतीयेच्या नंतर जो धंदो सुरू झालो एक महिना पुढे तो नंतर चालू झालो. त्याच्यामुळे कथाना माणसं ठरायचं ना चांगली ठेव मुळात तरच धंदो चालतो. ही ती पहिल्यापासूनची परंपरा. म्हणजे तो जे ह्या रोडला टॅम रोडला. काका तुमच्याबद्दल बरेच समीक्षक लोक असे एक आठवण उजाळा देतात आठवणींना की तुमच्याकडे लोकराजा सुधीर कलिंगण सुद्धा होते तुमच्या कंपनीमध्ये. काय झाला त्यावेळा त्याका त्रास जाय कसलो तरी हरणीयाचा. त्याका पैशाची गरज होती. त्यांच्या घरात मागले आणि त्यांच्याने तर नाही होणार पण ह्या करू लागले. त्याचं दोजदार माझ्याकडे येलो असं त्याका पैशाची गरज आहे. तर त्यावेळा मोठा ॲडव्हान्स नाही होता. 5,000 म्हणजे मोठा. तर माझ्याकडे मी ठराव केलो आहे त्याचं. बापाशी फोन केला आहे आणि विचारलं तर ठरवतं आहे तर ठरव ना, तुझ्याकडे ठरायचं आहे तर ठरव, काय नाही आमचं. ते 5,000 घेतल्याने
सावंतवाडी गुप्ताकडे त्यांनी ऑपरेशन केलं. हं. त्यावेळा माझ्याकडे होतं. पण तिने आमकां कसलो त्रास देऊ नये, मी ताका कसलो त्रास देऊ ना. व्यवस्थित धंदो पुरो केल्यान जावच्या आधी 1 म्हयनो सांगलो लागलो, मामा म्हाका तो मामा म्हणा, हं. मी एस्टेट जाताय ड्रायव्हर. हां. अरे वा, बरा केलो आहे, कुशालदा. आणि तो धंदो पुरो केल्याने माझ्या कडसून गेलो. परत बापाशी कडे गेलो, त्यांचा पटा नाही हो. हं. मग काका या दरम्यान तुमच्याकडे दादा राणी सुद्धा होते. हो, कोणच का. हो, आणि महारथी करणं हे नाटक, आणि या नाटकात या दोघांची शाब्दिक चकमक आणि तुम्ही मालक म्हणून घेतलेला निर्णय, नाटक बंद यानंतर, तो जरा किस्सा सांगा. नाही नाही, तसं नाटक बंद नाही करू. हं. नाटक चालूच होता. हं. संघर्ष करीत ते दोघांचा, तो चांगलं करीत. हं. पण एकाच्या लक्षात येईना, दुसऱ्याच्या लक्षात येईना, त्याच्यामुळे विकोपाक जा. हां. त्या बैठकीत बसयले त्यांना दोघांको, हं. आणि त्यांना सांगलं असं असं हळे जाऊ नका, तडे जाऊ नका, मध्यावरसून चला, आणि कथानक आम्ही चालू ठेवूया. हं. त्याच्यानंतर मी कथानक चालू राहिलं, बंद नाही करू. होय, म्हणजे त्यांना दोघांनाही समंजसपणे सांगितलं, बसन सांगितलं. का कधी कधी मालकाला हस्तक्षेप करावा लागतो अशा गोष्टीमध्ये? हो, करूच लागतं, विलाद नाही त्याचा. मग त्यावेळचा अनुभव कसा होता? हां, म्हणजे त्यावेळेचा अनुभव कसा होता? हे 2 दिग्गज कलावंत, तुम्ही दिग्गज कलावंत, आणि एक मालक म्हणून तुम्ही त्यांना जेव्हा सांगत होता की बाबा हे चुकतंय, असं होता कामा नये, मग त्यावेळी त्या दोन्ही कलावंतांची मनस्थिती नेमकी कशी होती? नाही समजून घेतलं होय त्यांच्याने. ना? हो, समजून घेतलं त्यांच्याने. हां. म्हणूनच कथानक पुढे चालला ना, हं. बंद नाही करू. हां. का या सगळ्या गोष्टींमध्ये तुमचं सुदर्शन प्रतापमधलं सुदर्शन सुद्धा खूप उंचावर गेलं. या सुदर्शनाच्या आठवणी आमका सांग. सुदर्शन कथानक म्हणजे त्यावेळी मी पुरुष पार्टच करी, विलनच करी. हं. आणि विश्राम भाऊ कदम हं. त्यांच्याने कथानक काढला, हां. त्यांच्याने सोंगा वाटली, हं. आणि कथानक सांगल्याने 2-3दा बोललो. हं. आणि आमच्या सासरीकडे पहिल्या जत्रेक केला, हं. लोकांका आवडला. हं. आवडल्याच्या नंतर मग इव्रत सारख्या पावलीच जावलं. जवळजवळ 9 ते 10 वर्ष कथानक चालला होता. असं खूप. हां. हो, वर्षाक 2-4 प्रयोग जायतच हं. त्या कथानक. आणि भूमिका ती अजरामरच रवली. आता ती करतच सगळे, हं. पण ह्या जा कोणा व्हाया ना, घरघरात फिरत येणं ता मेळाचा नाही. बरोबर, हे खरं आहे. मग तुम्हाला ते सुचलं कसं की घरघरात फिरत जायचं स्टेजवर वगैरे? त्या सुचलं म्हणजे सहजच हा ना, विष्णूच्या हाती असणारं चक्र गरगरत फिरताना का. पण तसं मी म्हणत नाही का, आता स्टेज आपलं गरगरून तुम्हाला त्या रंगमंचावर जायचं असेल, तोल गेला तर आपला काहीतरी गोंधळ होऊ शकतो. नाही तर काय, एका पायाला मग नाचाची सवय होती, हां. ती त्या कामी आली. दुपारच्या वेळात तालीम घेऊ आम्ही, हं. त्याच्यामुळे तर झाला. काका, या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही मालक होता, आणि मगाशी तुम्ही विषय काढला ठराव. आपल्या दशावतारामध्ये ठराव केला जातो, म्हणजे ही पद्धत पूर्वी कशी होती? म्हणजे कशा प्रकारचे ठराव? पूर्वी नाही होता हो, आजच्या काळात इथं नाही होता. हां. सुरुवात झाली ना सातेरी जत्रा, हां. काय कलाकार येत, हं. दाजी माका ठेरे यंदा, दाजी माका ठेरे, हं. असे ते लोक सांगत. हं. नाही तर पत्रान पाठवत. त्यावेळा पत्राचो व्यवहार होता. हं. पत्रा पाठवत त्यावेळा. ती पत्रंसुद्धा माझ्याकडे अजून असत. हां. हां. माका तुमच्या पुढे पुढल्या वर्षी तुमच्याकडे येऊचा, माझं ठराव करा, हां. पगार काय तुम्ही दिशात तो. त्यावेळा 8 4 रुपये 12 पगार हं. कलाकारांचं. हं. त्यावेळा ते खूप होते हो. हं. हं. 75, 55, 65 ह्याच्यात 19. हं. त्यावेळा ते खूप होते पैसे. मग ठराव हा विषय कधीपासून आला? ठराव हो आता हो. म्हणजे ठराव म्हणजे नेमकं काका काय करता? म्हणजे काय पद्धत असते ती ठराव म्हणजे? ठराव आता तुम्ही माझ्याकडे येल्या, माका तुमका ठरवचा, हां. तेव्हा तुझा काय तर सांग, माझं 6 महिन्याचा धंदा, हं. तुझा पगार,
हं, तुझा ॲडवा हं, तुझे काय अटी आहेत ते सांग, हं, काय सांग करतलं. ह्या सांगल्याच्या नंतर मालक तांकां विचारतलो बुवा असं असं करू या अमकी नायट मेळटली, हं, त्याच्यावर काय तर तू सांग मान्य झाला तर होय म्हणतलो, हं, नाही तर नाही म्हणतलो. हं. म्हणजे त्या ठरावातच ठरतं कोणतं सॉंग केलं पाहिजे ते. हो मी विलनाकच ठरतले आधी तो सांगतलो, हां, नाहीतर मी सी पार्टाक ठरतलो. हं, तर आम्ही सांगतलो विलनाक जरी तू गेलो हं, तर केव्हाय तरी तुका डबल सॉंग येतला किंवा राजपाट येतलो. हं. ह्या तुका करू वया रोज नाही कधी कधीतरी अडलं तर. अडला तर हां, मग तो मान्य करता तो. होय ना. हो आणि काय ह्याला बॉन्ड पेपर वगैरे काहीच नाही. हो ते बॉन्ड पेपर असत अजूनही असत. होय काय. हो कारण कर्ज पूर्वी लागतं. शब्दानेच हे सगळं केलं. नवीन कोणतरी जर पार्टी ठरवायचो असलो ना तर बॉन्ड कर्ज लागतं. हां, जुने असले तर नाही अनुभव येतो ना हां. ह्या शब्दाचा किती धडा हा तो. त्याच्यामुळे मग जुन्यांकडसून नाही घेणो बॉन्ड पेपर. नवीन कोणी असलं तर करतो हां, हां. म्हणजे आपल्या सिक्युरिटीसाठी. आपल्या सिक्युरिटीसाठी. म्हणजे ते गरज आहे, म्हणजे काळाप्रमाणे बदललं केलं पाहिजे. कलाकारचं काय सांगणं नाही हो संपता पाठ फिरली काय बदलता. हां. त्याच्यामुळे पूर्वीचे कलाकार असे नव्हते. पूर्वीचे नाही त्यांना धंदोच नाही होतो मग हां, विषय का हां. धंदोच नाही होतो त्यावेळेला. आणि कलाकार मोजके ना हां, त्यामुळे काय विषयच तर नव्हता. कोणाकडे जाऊया तर बुवा दाजीकडे जाऊया पार्सेकरा, हं, अनंताकडे जाऊया. कारण कंपनी स्टॅम्प होतो ना हं, पार्सेकर कंपनीतलो कलाकार केव्हा ह्यांनी जाऊ ना स्टॅम्प बसानच गेलो. हं, पार्सेकर कंपनीतलो कलाकार नावलौकिक मिळवूनच गेलो. हं. त्याच्यामुळे जाऊया दाजीकडे जाऊया असा होता तो. हं. म्हणजे कमालीची शिस्त असून सुद्धा लोक आपल्याकडे यायला बघायचे. इतकी शिस्त होती गावात गेल्याच्या नंतर गाववाल्यांका जर कथानक सांगायचा असला हां, तर ते बिरडा येत ना दरवाज्यावर उभे राहत आणि सांगत हं, का तर मालक काहीतरी बिलती ह्या दृष्टिकोनाचं हं. म्हणून ते आतमध्ये सुद्धा येत नाही इतकं दरार होतो गावात सुद्धा. हां, आमचं कथानक सांगत हं. हरकत नाही चला तुम्ही करतो म्हणून सांगत आम्ही सांगू का ते वाटेक लागत इतकं दरार होतं त्यावेळा. काका जशी तुम्ही पार्सेकर दशोत्तराची मालकी केलात तसे तुम्ही उत्तम गाडी चालक सुद्धा आहात. हा नेमका गाडी चालवण्याचा प्रवास आणि योग कसा आला? इकडे नाटक होता हो गोव्यात. हं, गोव्यात ड्रायव्हर होतो तो सांगलो मी गाडयेत झोपा घेऊन नाही असे ताका सांगले गाडयेत जाऊ गाडी खाली लागली तयार नाही माझा सण ऐकला थंयसर हिशोब केले त्याचं गोव्यातच. गाडी येंगुर्ल्यात नाटक होता हं, हैसर जाग्यार लायली हाडून गाडी. हं, मग ताका सांगले तू आपल्या घराक जा म्हाका तुझी गरज नाही. हं, तुझा हिशोब केलो आणि वाटेक लायलो तर मालवणचं होतं हिंदळेकर म्हणून. हं, हं, तर सकाळी गाडी होतले कशी हं, एका जावचा होता बांद्याक हं. पत्रात एक हां, अखेर एक बिराड हं, रामेश्वराच्या वेळात गाडी व्हरतले कशी म्हाका गेर सुद्धा घाली घेत नाही. हां, पण ते कामवालो होतो येस्को म्हणून हां, तो काका गवळ्याच्या गाडयेर हेका जाय हमाली करू हं, किनार म्हणून. हं, ताका फक्त माहिती होता गिअर कसे घालू. हं, मला मालक तुम्ही बसा. हायस्कूलकडे नाटक होता कॅम्पात हं. मिशन हायस्कूल हां, वेंगुर्ला हायस्कूल. तिसर गडगो हां, रस्त्यावर हं, गाडी काढताना ह्याचे दगड लायले होते त्या दगडाच्या मधून गाडी करून मेन रोडला घालूची होती गाडी. हं, दगडातून गाडी काढली मी हां,
आणि कटार होतो ना, जो 2 बोटं लागाचं रोवलो, असे टर्न मारले तर तसंच ठेवलं. 2 बोटं कटाळ्यात गाडी लागायची होती. ब्रेक मारलं, सरळ केल्या, सरळ घेतलं. हे कलाकार बसाक कोण तयार नाही गाडयेत. त्यांना सांगलं कोण बसणारे आहात तर बसा, नाहीतर एस टीन तुम्ही अखेर एक दुपारच्या बिरडा घ्या. याच्या आत्ते बोक्याच्या दुकानापासून गाडी काढले ना, थंयसर म्हाका भय होतो. पण त्या बरोबर होतो ना तो सावंत, त्याने म्हाका बरोबर हळूहळू काढून सेकंडमध्ये गाडी काढून कॉलेजकडे व्हायला गाडी लायला. आता ह्यांका सांगलंय तो येता असतं चला, गाडी जाऊन सगळे बसले आणि कॉलेज करून गाडी गेली ती सेकंडमध्ये अखेरच्या देवळात. फक्त सेकंड गेला, गेट बदलूक ना. त्याच्या आधी ठराव केलं ड्रायव्हराचो, तुमचं शेजारी एस टी ड्रायव्हर आमचो भोगळाचो, काय नाव त्याचा, तो संध्याकाळी अखेरच्या देवळात गेलो. हिसून माझी सुरुवात गाडी चालवायची. मग मी गाडी मग सगळे गाडी चालवले. त्यावेळेला मॅटाडोर होते. आता नाही जमणार. आता एक स्कूटर सुद्धा नाही जमणार. असं 7 महिने 8 महिने झाले मला बाजारात गेला. शर्ट आज घातलं आहे 8 महिन्याने. रसिक प्रेक्षकांसाठी ही स्पेशल माहिती आहे. तुम्ही गेले कित्येक दिवस, मला वाटतं की आपण 1 जानेवारीला हे मुलाखत सत्र सुरू केलं आणि त्या दिवसापासून प्रभाकर पार्सेकर काकांना कधी दाखवता हा रसिकांचा सातत्याचा आग्रह होता. काही रसिकांनी जोरदार त्या ठिकाणी कॉमेंटसुद्धा केल्या. काका आपल्या भेटीला काय येत नव्हते, त्याचं कारण आज काकांनी सांगितलं तुम्हाला, की तरी पण आज केवळ तुमच्यासाठी काकांना त्रास द्यायचं काम आम्ही केलेलं आहे. खरं तर काकांना आजही बोलत असताना ते किती दामून दामून बोलत आहेत बघा. आणि हे काका तुमचे आमच्यावर उपकार आहेत. खरं तर आपण दशावतारासाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे आणि अशा योगदान दिलेल्या कलावंताला रसिकांसमोर आणणं आणि रसिकांची हौस पुरवणं हे आम्हाला महत्त्वाचं म्हटलं, म्हणून आम्ही तुम्हाला त्रास दिला. याबद्दल पुन्हा एकदा माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या वतीनं मी तुमची जाहीर माफी मागतो. तसं काय नाही, माफी कशा. कारण रसिकांना तुमची एवढी ओढ लागली होती. काका एवढं प्रेम तुम्ही कसं काय मिळवलं? तर सांगितले नाही तुमका, हे प्रत्येक भूमिका लोकांनी बघल्याच्या नंतर लोकांचा प्रेम माझ्यावर बसला. त्यांना काय व्हायचा मी दिला. त्याच्यामुळे नाही काका, जर तुम्ही राजपाठ केला असतं तर हे मी समजू शकलो असतो, लोक प्रेम करू शकतात. स्त्रीपाठ केलं असतं तर त्याच्यापेक्षा प्रेम करू शकतात. पण खलनायकावर प्रेम कसं काय? अरे कुरु भूमिका केल्याच्या नंतर लोक गाळीच घालतले. गाळीच घालतले. गाळी घातल्याच्यानंतर ते फुलात म्हणा होय, गाळी म्हणजे फुला. त्या भूमिकेचं मोबदलं लोक गाळीन देतात, गाळीत शिव्यान देतात. मग काका असा एक प्रसंग घडला आहे का, लोकांनी तुम्हाला डायरेक्ट शिव्या घातल्या किंवा मारायला वगैरे आले त्या भूमिकेसाठी? नाही, तसं प्रसंग घडला ना. कारण तुमचा असलेली गरुड झेपमध्ये मंत्र ह्या करे मी कद्रू आणि विनता यांचा जो भाषण असतं ना, भाषण, त्या भाषणात लोक गाळी घालीत मका. ती भूमिकाच तशी आहे अभिनेत्याची. दाशी बनायताना विनतेक गरुडाची आवाज असतं ती, आणि कद्रू म्हणजे सर्पाची आवाज. तर त्या भांडणात ती कद्रू तिका शेळी विनते हात पाय ह्या करी, केस इंचरूक सांगा, पाय चेपून शेवा करूक सांगा. लोकांका राग आहे माझा लोकांका. ती एक भूमिका आजरामाला आता कोणात करतात सगळे. काका तुम्हाला तुमची आवडलेली एखादी भूमिका सांगा. मला ही भूमिका आवडली, या सगळ्या भूमिकेमध्ये मला ही भूमिका माझी आवडते. ती नाही भूमिका आवडली मंथरा
सुदर्शन हां. आणि युवराज हे तिन्ही भूमिका. आणि दुर्योधन, हां. गदा पर्वतलो दुर्योधन. हेच तुम्ही साकारलात. हा दुर्योधन सुद्धा साकारला. अप्रतिम. हां. आता दुर्योधन तुमका तो बोलणारोय दिसाचो ना आणि ह्या करणार दिसाचो ना. दुर्योधन म्हणजे दुर्योधन. हं. दुर्योधन. काकांचा फोटो या ठिकाणी तुम्हाला दिसतोय की नाही बघा, दिसत असेल. आणि काकांचा क्रूर दुर्योधन. काका तुमची नजर, ह्या नजरेमध्ये जो जाळ दिसतोय समोरच्याबद्दल म्हणजे द्वेष, तुमची भूमिका नेहमी करारी असायच्या. जेव्हा तुम्ही रंगमंचावर जायचा तेव्हा तुमचे डोळे फिरवण्याची ती एक वेगळीच शैली होती, किंवा चेहऱ्यावरचा तो क्रूरतेचा भाव होता. या सगळ्या भावामागे नेमकं लॉजिक काय होतं? लॉजिक म्हणजे काय, लोकांका भिरवणं, हां. पुढच्या समोरच्या कलाकाराक भिरवणं. त्यांनी बघल्याबरोबर तो सावध जावं. तो कलाकार पेटी टवळली, त्यांच्या नजर फिरली का ते सावध जायचे. कलाकार कोणही असा नाही समोर जो ते नजर फिरायला ना आम्ही हां. तो भियायचोच. म्हणजे खूप सुंदर अशा प्रकारचा ह्या ठिकाणी फोटो आम्ही नक्कीच रसिकांना तो दाखवू, जरा पुढे आणून नक्कीच त्याचा आपण हे रसिकांपर्यंत, म्हणजे दुर्योधन काय असतो त्याचं थोडंसं प्रात्यक्षिक माझ्या हातामध्ये फोटोच्या रूपाने आहे. मी नक्कीच तुमच्या तो समोर घेऊन येईन. काका या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही जेव्हा मालक म्हणून काम करता त्या संचामध्ये, तेव्हा खूप जबाबदारी असते का हो? काय ना, मालक ह्या दृष्टिकोनातून जायचंच नाही स्टेजवर. समोरच्या कलाकाराक सुद्धा सांगलेला होता, मालक ह्या दृष्टिकोनातून तुम्ही बघायचो नाही, तुमचा तुम्ही काम करायचं. हां. ह्या होता माझा सांगणं. त्याच्यामुळे सगळे कलाकार एका मताने एका विचारानं राहत. तेव्हा मग कधीतरी काका तुमची बाजू खाली झाल्यानंतर तुम्हाला राग वगैरे यायचा नाही? नाही. आपण तो प्रश्न जर कदाचित कोणी विचारला काहीतरी, आपण कॉमेक करून बाजू मारून जायचा. आणि दुपारच्या बेला तुम्हाला असं विचारलं म्हणजे काय तर सांग मला काय, मग ते सांग. म्हणजे खल करून घ्यायचं. मी तुमका विचारलंय मग तुम्ही असं विचारायचा उद्या, नाहीतर रात्री असं सांगायचा माका. त्याच्यामुळे काय जायचा विषय सॉल्व जायचा. बरोबर. कोणाच्या मनात काय रवाना. आता सुद्धा कलाकारांना माका सांगला माझा, सगळ्या कलाकारांना स्टेजवर गेल्याच्या नंतर लोकांना आता काय व्हा विरोध होयो. तू 5 मिनटं 10 मिनिटाचा विरोध करा, सांगान हे बा लोक बघतो ना उभे आहोत, काहीतरी करूया ह्या सांगान जाय आणि स्टेजवर काय तर करा. अचानक तुम्ही विचारल्यास तर तुमकाय राग येतो, माकाय राग येतो. बरोबर. तसा करू नका. ह्या अजूनही माझ्या कलाकारांना सांगणार. काकाने खूप महत्त्वपूर्ण संदेश या ठिकाणी, आपण संदेश म्हणण्यापेक्षा सूचना एक अधिकारवाणीने दिलेली आहे. काकाने आपलं आयुष्य पूर्णपणे दशावताराला दिलेलं आहे आणि अशातूनही ते तुम्हाला सूचना करतायत, तुम्हाला अधिकारवाणीने सांगतायत की जरूर संघर्ष करा, पण संघर्ष करत असताना तो संघर्ष हा ठरवून करा, जेणेकरून रंगमंचावर टाळ्या पडतील. एकमेकांचा द्वेष करणं आणि एकमेकांना खाली पाडणं हा दशावताराचा संघर्ष नाही आणि दशावताराचा हा बाजही नाही. बरोबर ना काका? बरोबर. असंच माझं सगळ्यांना सांगणं. काकाने सुद्धा संघर्ष केले, अगदी तुफान संघर्ष केले, पण दुसऱ्याचा द्वेष कधी नाही केला. काका आता म्हणतायत मी मालक होतो, पण मालक असून सुद्धा मी माझ्या समोरच्या कलावंतांना सांगायचो, मालक म्हणून माझ्या रंगभूमीवर माझ्यासमोर येऊ नका, मी तुमचा सहकलाकार आहे. हे मोठ्या मनाचं होतं काय काका? कलाकार या दृष्टिकोनातून माझ्याकडे बघा आणि संघर्ष करा, ह्या मोठेपणाचाच होता. कारण मालक म्हटल्यानंतर तुम्ही सगळे सूत्र तुमच्या हातात होते, तुम्ही एखाद्याला दाबूही शकला असता. हो, मी वायदा करू शकलो असतो. आणि त्यात तुम्ही करारी स्वभावाचे. आणि त्या सुद्धा मालक या दृष्टिकोनातून मी मेन भूमिका मी करूच नाही. तुकाराम गावडे वगैरे, विश्राम कदम, बीजी चोडणकर हे कलाकार एकाठे असताना माझी मेन भूमिका नाही. लोकांका होय लोक सांगत मालकाची भूमिका जर नाही तर आमचं नाटक नको तुमचा, तुम्ही उठला आणि वाटेक लागा. हे सुद्धा काही गावात सांगणारे होते लोक. पण त्यांका बाजूक ठेवून मी मेन भूमिका करीना.
हरिसंतडे या 1-2 बुटा मारली, शेलो कपाळाक मारलो, काचाक घातलो का एंट्री केली हरिसंतडे. एंट्री केली, लढाई कोणा वांगडा केली, राजा वांगडा नाही तर राक्षा वांगडा. मालकाची भूमिका झाली. वा, नाटक आमचा मस्तच झाला असा लोक सांगत. हे प्रेम होतं तुमच्यावर ना? हा, हे प्रेम होतं. म्हणून तुम्हाला नसले तरी पण भूमिका करावी लागायची. हां, आणि अजूनही लोक त्याच्यासाठी खूप आपापलेले आहे, पण आता ताकद नाही आमका. मग त्यांची ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्हाला सगळं इथे येऊन घ्यावं लागतं. तुम्ही ताकद मुलाखत नाही आमका. कारण की ताकद जरी नसली तरी तुम्ही मारुती सुद्धा माझा आवडीचा. तो खांबावर वगैरे चढायचा असं मी ऐकलंय. गरुड गरवरण मध्ये मारुती. मग ते खांबावर वगैरे चढायचं तुम्ही ना? हो, दोघांजण, तुकाराम बर्डो आणि मी. हा, खांबा सोबत देऊळ फिरो वरच्या वर. मग तो अनुभव कसा होता? तो अनुभव म्हणजे का, त्यावेळा दिवशी भूमिकेत गेल्याच्या नंतर माणूस मागे काय बघणार ना. भूमिकेत गेल्याच्या नंतर ते माझी भूमिका तुमका कशी आवडावी लोकांका ह्यात बघीत असतलो. कोण आहे असा नाही. तो ता बघू आहे लोकांनी आणि तो अभ्यास करू आणि भूमिका करू होय. मग अण्णा गावडे कोणती भूमिका करायची तुमच्या बरोबर? बलराम. हा, मग ते सुद्धा चढायचे? हो. आणि तुमचा म्हणजे पॅटर्न नेहमी संघर्ष ठरलेला? बलराम नाही, गरुड करायचे. हा, गरुड. हा, आणि तुम्ही मारुती. गरुड म्हणजे वयातही जाऊ शकता ना, त्याच्यामुळे खेळ मस्तच आहे. गरुड गरवरण, आई माई रावण, रावणातलं मारुती, भीषण शौर्यातलं मारुती, गदा पर्वातलं दुर्योधन. काका तुम्ही सगळ्या भूमिका केल्या? उच्चारणातली आमची हिडिंबा. हिडिंबा सुद्धा केला? हो, सगळे. आता हिडिंबा तुमका दिसायचेच नाही, असत जातच सगळे. मी जी हिडिंबा उभी केली ना, नाही दिसायची तुमका. काका तुमचे गुरु कोणत्या शौताऱ्यातले सांगता येतं का? विश्राम भाऊ कदम, त्याच्यानंतर श्रीपार्टाचे अनुभव ह्या दाखवणारे आनंद बागवे. कदमाने म्हाका बराच दिला ज्ञान. मी कधी पुस्तक वाचूंक ना, मी पुस्तक गंत कधी वाचून बघू ना, उघडूक नाही आणि वाचूकही ना. ह्या तुम्ही 10 शब्द सांगल्याच्या नंतर कदमाने ते 5 शब्द जाऊन स्पष्ट स्टेजवर बोलायचो मी. त्याच्यामुळे माझी तयारी जाऊक लागली. आम्ही पुस्तक नाही कधी वाचू. आणि ते सांगत बाबा असा दुर्योधन म्हणजे हो असा, दुपारच्या वेळात सांगत दुर्योधन म्हणजे असा, त्याचे 101 बहीण असं. मध्यांत मी हळे जायना तडे जायना, मध्यात चले आणि ती भूमिका उभी करी, पाठी जायना पुढे जायना. बरोबर. त्याची गरजही नाही वाटली. गरजही वाटली नाही. आणि आता सुद्धा कलाकारांना सुद्धा आपणाला काय माहिती नाही ना, तर त्या कलाकारांना हळे जायचं नाही तडे जायचं ना, मध्यापासून सरळ चलायचं आणि बाहेर पडायचा. एखाद्या राक्षसान धरलो तुका, एखाद्या राजपाटान धरलो ना, तर त्या राजपाटच्या तोंडातून बाहेर कसा पडावा या लोकांका दाखयता का मानू. हे आता काय लोकांका दाखयत, त्यामुळे आम्ही तसा करू ना. जनरल नॉलेज आपण कॉमिक करायचा, त्याच्या तोंडातून बाहेर पडायचा, लढाई करायची, बाहेर पडायचा. सही सलामत. सही सलामत. म्हणजे मानहानी विषयच नाही. मानहानी नाही. तुका काय माहिती आहे, तुका काय व्हाया, तुका माहिती नाही म्हणून तू माका विचारतो. बरोबर. मग तुका माहिती आहे, मी तुका सांगतोय ना, तू जाऊन शोध. बरोबर. का त्यांनी लढाईत घातला, लढाईत बाहेर पडला आपण कॉलेज करू. माका सगळा माहिती आहे, पण मी तुका सांगायचंय ना. त्याला विनोदाने बगल देऊन बाहेर पडला आणि तहत करू आहे. हो, तिलेश करूच्या आधी.
आता हे काय नाही केलं नाही, आता ती म्हाका ह्या विचारल्यानंतर आम्ही तसला काय करिना कधीच नाही. खंयच्या कलाकाराक तुच्छच मानूक नाही, लहान असं नाही तर मोठो असं नाही. कलाकार म्हणजे कलाकार. काका, मोठ्या दिग्गज कलावंतांच्या मांदियाळीमध्ये आपलं नाव आजही अग्रक्रमानं घेतलं जातं, किंवा आज तुमच्याकडे सुद्धा एक करारी खलनायक म्हणून बघितलं जातं. त्याचबरोबर तुम्ही शिस्तीचे, कडक शिस्तीचे भोगते आहात. शिस्त हा आपला स्थायी भाव आहे. या सगळ्यातून दशावताराला एक वेगळेपण तुम्ही दिलेलं आहात. दशावतारा एका वेगळ्या उंचीवर घेऊन गेलेले आहात. मग काका, या सगळ्यांमागे तुमचे वडील असतील, तुमचे आजोबा असतील, किंवा पारसेकर कुटुंबाची असलेली पुण्याई असेल, पण त्याबरोबर काही कलावंतांचा सुद्धा हात असेल ना. म्हणजे काही कलावंतांनी सुद्धा तुम्हाला मोठे होण्यामध्ये मदत केलेली असेल, जसं आमचे तुकाराम गावडे असतील. हो, कलाकार म्हणजे चार लोक नाही तर माणूस नाहीत ना. शेवटा चार माणसं होईत ना. बरोबर. चार माणसं, चार मेडिये नाही तर माटो उभं जाणार नाही ना. तर अशा कलाकारांनी बरीच म्हाका सहकार्य केला. तुकाराम गावडे, विश्रामभाऊ कदम, आनंद बागवे, सुरेश धुरी, अशा कलाकारांनी बरीच काका, दशावतारामध्ये सुरेश धुरी आणि पारसेकर दशावतार हे एक वेगळं नातं आहे. नातं म्हणजे काय, त्यांचे लहानपणापासून म्हणजे वडिला पारोजी त्यांच्या वडिलांतो पारसेकर घराण्याचे संबंध होतो. त्याच्यानंतर माझ्या ह्याच्यात तो मुंबईत होतो अगोदर. मुंबईसून येयल्याच्यानंतर तो मग त्याका जाऊन हाडलो. योग तयार नाही होतो, त्याका जाऊन हाडलो आणि मग ते परत संबंध परत घे. मी थंयसर जाऊन 15 दिवस रवय लहान असताना, दशावताराच्या आधी. ते संबंध त्यांचे पूर्वीपासून होते आणि अजूनही असत. म्हणजे दशावतारांनी फक्त तुम्हाला प्रसिद्धी दिली नाही, तर दशावतारांनी अनेक माणसं आणि अनेक घर, आणि माणसं, प्रत्येक गावात माणसं जोडून ठेवली आहेत. हो, खंयच्या गावात नाही अशी नाही, सगळ्या गावांनी माणसं जोडून ठेवली आहेत आणि सगळ्यांचे फोन येत असतात. इतक्या ठेलला गावात. काका, यासाठी काय विशेष प्रयत्न करावे लागले? काही एक नाही, फक्त काय बोलणे, की बोलवल्याने तर त्यांच्याकडे जाणे, हेच संबंध. बरोबर. आणखी का म्हणजे जगामध्ये तुमच्या म्हणजे महत्त्वाचा काकाने आता मुद्दा सांगितला की तुमच्या बँकेत बँक बॅलन्स किती आहे ह्याला महत्त्व नाही, तुम्ही किती कोटीच्या घरात राहता यालाही महत्त्व नाही, तुमच्यामध्ये शब्दाची श्रीमंती किती आहे, त्यातून माणसं जोडली जातात आणि त्याच्यातून दशावतार समृद्ध होतं. आणि अशा दशावतारामध्ये ज्याने आपलं उभी जन्म घातला, ज्या घराण्याचं नाव अगदी आदरानं घेतलं जातं, त्या घराण्याच्या एका आपण कर्तबगार काकांशी आपण बोलतो आहोत की ते आपले अनुभव सांगतायत की काका पूर्वीचं दशावतार नेमकं कसं होतं. म्हणजे लाईट नव्हते, दिव्यावर तुम्ही दशावतारी सादर करायचा, वेशभूषा कशी होती, रंगभूषा कशी होती? लाईट नाही होती. आम्ही जेव्हा एंट्री केली ना तेव्हा लाईट नाही, गॅस बत्ते होते. गॅस बत्ते त्याच्यापूर्वी ह्या मशाली दोन बाजूक दोन खांब्याकडे राहून मशाली नाटक करीत. आणि त्या रंग सामानही नाही होता कोणाकडे. हे जुने घराचे नळे घाशीत त्याची नारिंगी करीत आणि शेड हाती शेड मिळाला त्या शेडीचं पांढरो लाल होई काढल्याने तोंडा पांढरो टिकलो लायल्याने होई काळा फासल्याने विलन झालो पूर्वी. त्याच्यानंतर मग आता गॅसचे बत्ते इल्याच्या नंतर मग आस्ते आस्ते लाईट इली. दशावतारात कलर हे नाहीच होते, सांगले तो विषय. लाईट आले तरी कलर नव्हते. महादेव सामान म्हणा होते मळगावचे, ते जरा शिकलेले होते, विलन करीत. त्या माणसात दशावतारात कलर हाडले. हे आता मिळतात ते, नाहीतर कलर सांगता येतो वाद काहीतरी केल्याने, शेड लायल्याने, नारिंगी नळ्याची
काळा फासल्याने का विलन झालो. आणि आताचा काय ह्या रंगसंगती दिसत दिसतात ते या माणसं नाटली महादेव सामंत. काका मग वेशभूषा सुद्धा कसं? वेशभूषा काय होता, दोन साडी घेतल्याने घरात मत्सून ह्या केल्याने, एक गाडी बांधल्याने, एक कमरेक बांधल्याने. आणि जुने ते पटे मिळत, पडद्याच्या नाटकात मिळत ना, ते पटे बांधत त्यावेळा. कमरे घेऊ असो येऊ आणि असो येऊ काय आजार आकस झालो त्यावेळा ड्रेसिंग बिशिंग काय नाही. राजा स्वतः मुकुट घातल्यानं काय राजा झालो. राजाला मुकुट नव्हता. हां त्यावेळेला नाही घात, फक्त राजाला मुकुट. आणि मग स्त्री कलावंत साडी नेस. आणि मग ते मेकअप वगैरे म्हणजे पावडरच फक्त ते सांगते बघा काहीतरी करी झाली तर मग स्टेजवर जायत. मग हे सगळं तुम्ही अभिनय जिवंत फक्त तुमच्या अभिनयावर करा, ह्या भूमिका जिवंत आणि भाषेवर. आणि हे मग लाईटी इल्याच्या नंतर मग ह्या सगळा बदलत गेला, सगळ्यात बदलत गेला. आणि मधल्या काळात दशावतारा लोकांका नकोच होता. मधल्या काळात नकोच होता दशावतार, म्हणजे ह्या नाही होती लोकांची इच्छा नव्हती किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करत होते किंवा दशावताराला फाटा मिळाला. हे सांगते का सगळे कलाकार घेऊ पी दारू पिऊन खुये पडत, संध्याकाळी करटेत मेणबत्ती लायदानी पडत पडत दुलत बिरळा घे. सकाळी उठले रुपयांचा आट्याने घेतले नाही पगार, वाटेक लागले. घराकडे गेले तर ह्यांका घरातल्यांका काय ना, त्याच्यामुळे घरातल्यानी झील बिल कोण असतील त्यांच्या ह्याच्या पुढे दशावतार कोणी करायचा ना, असे हे ह्या झाले. म्हणजे खरं तर प्रबोधन करणारी कला व्यसनाकडे नेणारी ठरली. आणि ह्या बदलला कधी, सारस्वत बँकेने जेव्हा कुडाळाक स्पर्धा घेतली, सारस्वत बँके कुडाळाक जेव्हा स्पर्धा घेतली ना, थंयसून परत लोकांची ओढ निर्माण झाली थंयसून. आणि मग ह्या सगळ्या परत आता बदलला. ती आतापर्यंत तशीच ठिकाण असं. काका तुम्ही ज्येष्ठ कलावंत आहात, एक दिग्गज कलावंत आहात. आपण सुरुवातीला सांगितलं की मी व्यसनापासून 4 हात लांब राहिलो, पण आमचे कलावंत आजही व्यसनाधीन होताना दिसतात. त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? व्यसन ह्या सगळ्यांका त्रासदायक आहे, स्वतः व्यक्तीकही त्रासदायक आहे आणि त्यांच्या घराण्याकही त्रासदायक आहे. त्यावेळी शक्यतो व्यसनात आधीन कोणीच जाऊ नये, कुठच्या कलाकाराने जाऊ नये. व्यसनाधीन जो आधीन असा त्याचा संसार कधी चांगलं जाऊ नये. बरोबर. आणि निर्व्यसनी जो कलाकार हा आऊस बापूस बहीण आणि बायको वर्षभर 6 महिन्यात वर्षभर आरामशीर पोट भरू शकता. एवढं दशावतार देऊ शकतो त्यांना, त्याचा देऊ शकता. मी सांगते माझ्या अनुभवात. पण ज्याका व्यसन हा तो टिकाचो ना, खलासच जातो ना. म्हणजे व्यसन हा आपल्या कलेला लागलेला शाप आहे असं जर आपण म्हटलं तर ते कदाचित वावगं ठरणार नाही. त्यामुळे दशावतारी कलावंतांना काका संदेश देत आहेत मोलाचा की तुम्ही ह्या व्यसनांपासून थोडंसं अलिप्त राहा. कारण दशावतार कलेमध्ये एवढी समृद्धता आणि सुबद्धता आहे की तुम्हाला पूर्ण आयुष्य ते चांगल्या प्रकारचे दिवस देखू शकतं. आज काका आपल्यासमोर बसून बोलतायत आणि हे त्यांनी अगोदरच सुरुवातीला सांगितलं की व्यसनाच्या आहारात कोणत्याही मी गेलो नाही. खरं तर काका मालक होते, त्यांनी जर मनात आणलं असतं तर ते व्यसन करू शकले असते. पण समोर जे काही घटना त्यांनी बघितल्या त्यापासून ते अलिप्त राहिले आणि त्यामुळे दशावताराला एक चांगल्या दर्जाचा नायक, खलनायक, एक उत्तम स्त्री कलाकार आणि त्याचबरोबर एक शिस्तीचा मालक भेटला. बरोबर ना का? ह्या सगळ्या गोष्टींमुळे. त्यामुळे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत
त्या गोष्टी गांभीर्याने बघा. आपली दशावतार कला खूप मोठी आहे, त्याला खूप मोठी परंपरा लाभलेली आहे. काकांसारखे अनेक लोक ज्याने आपलं पूर्ण आयुष्य, आपली हयात त्याला घालवलेली आहे. आणि दशावतार समृद्ध कसं करता येईल त्या दृष्टीने काका आमच्याशी चर्चा करतायत, बातचीत करतायत. त्यांचं दशावतार कसं होतं, त्यांनी काय काय अनुभवलं, किती कठीण परिस्थितीतून काकाने दिवस काढत दशावतार पुढे नेलं. अनेक संकटं त्यांच्यासमोर होती, पण त्या संकटावर सुद्धा त्यांना मात करून ते पुढे झाले आणि पार्सेकर नावाचा एक ब्रँड तयार झाला. काका, पार्सेकर कंपनी आजही वेगळ्या अँगलने बघितली जाते. आज तुम्ही म्हटलं शिस्त, दशावतारांबद्दलचा असणारा एक वेगळा कल, या सगळ्या गोष्टी आपण बघतो. पण आजही ती शिस्त तुमच्या चिरंजीवाने तशीच सावध ठेवलेली आहे. असं तुम्ही जाता का आता कंपनीत की शक्यतो नाही? नाही. खरं तर गौरव हे काकांचे चिरंजीव आहेत आणि ते सध्या कंपनी चालवत आहेत. अगदी लहान लहान वय आहे का त्यांचं, बरोबर ना काका? आणि तरी पण त्यांची सुद्धा दशावतारावरची पकड. एक उत्तम हार्मोनियम वादक आहेत, ते सुद्धा साथसंगत करत असतात, त्याबरोबर गाडी सुद्धा स्वतः ते चालवतात. म्हणजे काकाने दिलेला वसा प्रामाणिकपणे पुढे नेण्याचं काम त्यांच्या चिरंजीवांच्या माध्यमातून होतं. आणि या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी बघतो आहोत. खरं तर बराच वेळ झालेला आहे, काका आपल्याशी बोलतायत बराच वेळ. अर्थात काकांना मी मगाशी तुम्हाला सांगितलं की काकांना बरं नसतं, तरी पण आम्ही तुमच्यासाठी काकांना या ठिकाणी त्रास द्यायला आलेलो आहोत. काकांचा बराच वेळ आपण घेतलेला आहे. काका, आपण बराच वेळ बोलतो, बराच वेळ आपल्या गप्पा गोष्टी चाललेल्या आहेत. काका, या सगळ्यातून दशावताराला अजून चांगले दिवस यायचे असतील किंवा दशावतार अजून समृद्ध व्हायचं असेल तर तुम्ही एक अधिकारवाणीने काय सल्ला द्याल आमच्या सकट सगळ्यांनाच? त्यासाठी एकच हो, प्रामाणिकपणे प्रत्येकान धंदो करू होयो. प्रामाणिकपणे धंदो केल्याच्या नंतर लोकांची मर्जी त्यांनी संपादन करून घेऊ होई. लोकांची मर्जी संपन्न जर नाही केल्यानंतर त्याका कोण विचारणार नाही. त्यांनी ता प्रत्येका आपला अभ्यास करून ता करूचा असता. लोकांना हो ते पुरवणं, त्यांची मर्जी सांभाळणं आणि मर्जी सांभाळून झाल्याच्या नंतर लोक कोण आहोत ते त्याका स्वीकारतलेत ना, तर त्यांच्याने सांभाळू आहे प्रत्येक कलाकार. काका, आपल्या दशावतारामध्ये गडी हा एक उपेक्षित कलावंत असतो. अर्थात आता तुम्ही म्हणता की नाही, गड्यांना सुद्धा आपण त्या धर्तीचीच वागणूक देतो, अर्थात ते आता बलद आहे कालानुरूप. म्हणजे ह्या गडी म्हणून आपण ज्याला घेतो, ज्याला आपण सहकलावंत म्हणतो, त्यांची नेमकी कामं काय? मी गडी म्हणणे नाही कधीच. मी गडी म्हणणे, माझे माणसात म्हणून त्यांना वावरते आणि कधीच त्यांच्याने मी त्यांना कधीच गडी म्हणा नाही. गडी का म्हणावं त्यांना? आमच्यासारखेच माणूस. बरोबर. फक्त ते जेवण करतं, लाकडं हाडतं, जेवण करतं, बॅगो चढवतात म्हणून त्यांना गडी म्हणावं का? पोटासाठी माणूस कोणाही काय करतं आणि काय करूचा, चोरी करू नये. अरे वा, छान. ह्या मी त्यांना गडी कधीच म्हणा. मग काका, त्यांची कामं काय असतात? त्यांची कामं काय? सकाळी जाग्यात गेल्याच्या नंतर बॅगो उतरणे, बॅगो हाडून ठेवणे, बॅगो लावणे, जेवण करणारं जेवण करूक गेलो, तो चुली बिली कधीसर हे पाणी हाडून दितं. मग चिरूक भाजी बिजी काय ती हा ती चिरून दितं. जेवण करणार जेवण करतलो, जोक बोलयतलो, जेयतले, भांडी घासतले आणि सगळेजण न्हिदतले जेवण. असं त्यांचं काम. बाकी काय. आणि मग नाटक सुरू झाल्यानंतर शस्त्र वगैरे पाठवून तो एखादं ठरलेलो असता. म्हणजे सगळे कामाला ठरलेले असतात. माझ्याकडे जवळजवळ 35 वर्षा रामभाऊ. 35 वर्षा त्याका काही सांगूचा लागणार नाही. रामू शिंगाडे त्याका काय सांगू लागणार नाही. कथानक ठरला काय बरोबर काय लागताला सामान तर हजर गावताला तुमका स्टेजवर. असं माणूस असा मालक असून सुद्धा आपल्या सहकलावंतांचं काका नाव आदरानं घेतात आणि त्यांच्याबद्दल आत्मविश्वासाने सांगतात. फक्त कथानक ठरलं की फक्त त्यांना कळलं की ते जे जे हवं ते असतात. म्हणजे खरंच काका, तुम्ही खूप कलावंतांच्या या सहकलावंतांची मर्जी सांभाळलेली आहात आणि म्हणूनच 35 वर्ष म्हणजे जवळपास 3 टप ते तुमच्याकडे प्रामाणिकपणे सेवा देत आहेत. खरंच काका, सुंदर
या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी अनुभवतो आहोत. काकांचा आपण जीवन प्रवास जाणलेला आहोत आणि ह्या सगळ्या गोष्टी अनुभवल्यानंतर आपण आता थोड्याशा परतीच्या प्रवासाकडे अर्थात समारोपाकडे चाललेलो आहोत. मला सुद्धा वाटतं अजून काही काही गोष्टींची उकल व्हावी, पण तसं होत नाही, कारण प्रत्येक गोष्टीला मर्यादा असतात. काकांची तब्येत काकांना साथ देत नाही, तरी पण तुमच्या प्रेमाखातीर ते आपल्याशी या ठिकाणी हितगुज करतायत. आम्ही अनेकदा काकांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, काकांनी बऱ्याच वेळा फोन घेतला, आश्वासनं दिली आणि शेवटी तब्येत म्हटल्यानंतर ते खूप महत्त्वाचं असतं. या ठिकाणी मी गौरवचं नाव मुद्दाम या ठिकाणी जाहीर करेन की गौरवने एवढी आम्हाला मदत केली काकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. खरं तर प्रहारसारख्या मोठ्या माध्यमांसमोर आपण बोलणं हे सुद्धा प्रत्येक कलावंताचं एक ध्येय असतं. प्रत्येक कलावंत ते संधी बघत असतो, पण समाजामध्ये काही असे सुद्धा कलावंत असतात जे त्यापासून अलिप्त होतात किंवा त्यांना तेवढ्यात त्यामध्ये स्वारथ्य वाटत नाही. पण असं नसतं. जेव्हा काकांसारखे दिग्गज कलावंत आपणहून समोर येतात आणि आपल्याशी हितगुज करतात, त्यामुळे काका मी खरंच अगदी तुमच्या सुपुत्रासह तुमच्या पूर्ण परिवाराचं ऋण व्यक्त करेन. काका, आणि शेवटच्या या ठिकाणी मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्ही एक ज्येष्ठ कलावंत म्हणून, एक मार्गदर्शक म्हणून आणि पार्सेकर दशावतार नाट्य मंडळाचे सर्वेसर्वा म्हणून आम्हा कलावंतासह रसिक प्रेक्षकांना दशावताराच्या उत्कर्षासाठी काय मार्गदर्शन कराल? मार्गदर्शन काय करणार, आता सगळं सांगितलं तुम्हाला. पण प्रत्येक कलाकारान पूर्ण अभ्यास करून दशावतारात प्रवेश करूचो आणि आपली भूमिका सादर करूची, इतक्यात माझा सांगणार. बाकी काय सांगणार. खरंच काका धन्यवाद. शॉर्ट बट स्वीट असं त्यांनी मार्मिक सांगितलं आहे की प्रत्येकाने आपणाशी पाहावे. आपण ही काकांची सांगण्याची वृत्ती आपल्यासमोर पोचली असेल. मी काका पुन्हा एकदा गौरवसहित आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आम्ही तुमचा अमूल्य वेळ तुम्ही आम्हाला दिलात, आमच्याशी हितगुज केलीत. खरं तर तुम्ही ज्ञानाने, वयानं आणि अनुभवाने समृद्ध आहात. अशा समृद्ध कलावंताशी बोलण्यासाठी प्रहारच्या माध्यमातून मला क्षणभर का असेना आपल्यासोबत बसण्याची सुसंधी प्राप्त झाली. हा ईश्वरी साक्षात्कार आहे असं मी मानतो. तुम्हाला भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो, आनंदमय जीवनासाठी काका आमच्या प्रहार टीमच्या वतीनं आणि रसिक मायबापाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.